मला असं वाटतं की पहिल्यांदा तर माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या तमाम जनतेबरोबर गद्दारी केली। पण याच्या आधी पण सांगितलंय ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात। आता भाऊ बहिणीची लढाई ही अंतिम टप्प्यात आली। बहिणीचं मला याच्याही आधी आपल्याला सांगितलं की बहिणीचं कर्तृत्व हे शून्य आहे। माझं कर्तृत्व ते ठरवू शकत नाही। बहिणीचं मला याच्याही आधी आपल्याला सांगितलं की बहिणीचं कर्तृत्व हे शून्य आहे। बहिणींनी कधीही कोणाकरताही कार्यकर्त्यासाठी किंवा पक्षासाठी काही कार्य केलेलं नाही। अचानक येऊन उमेदवारी करते, त्याच्यामुळे तिला खूप काही यश मिळेल किंवा खूप काही पाठिंबा जनतेकडून मिळेल असं अजिबात नाही। जनता ही कार्याच्या मागे असते, विकासाच्या मागे असते आणि तो प्रचंड प्रतिसाद हा विकासाच्या माध्यमातून मला मिळतो। धर्माची अधर्मासोबत लढाई म्हणतात नाही, मला खरं म्हणजे परिस्थिती अशी आहे की ती ज्या पद्धतीचा त्यांचे लोक येऊन किंवा ती येऊन ज्या पद्धतीचा आरोप प्रत्यारोप करते आहे, मला असं वाटतं की पहिल्यांदा तर माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या तमाम जनतेबरोबर गद्दारी केलेली आहे की 2019 मध्ये या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने खऱ्या अर्थाने शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला या ठिकाणी कौल दिलेला असताना त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी गद्दारी केली आणि ज्यांच्या बरोबर आम्ही 25 वर्ष संघर्ष केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसवलं। आम्ही तेही आदेशाचं पालन केलं, परंतु त्या आदेशाचं पालन करत असताना पहिले 2.5 वर्ष जे उद्धव साहेब होते, 2.5 वर्षामध्ये ज्या उद्धव साहेबांनी कधी ग्रामपंचायत सदस्य, महापालिकेचा नगरसेवक सुद्धा पाहिलेलं नाही, अशा माणसांनी महाराष्ट्र राज्याचं खुर्ची त्या ठिकाणी सांभाळली आणि त्याचा दुष्परिणाम या महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांवर त्या ठिकाणी झाला की आम्हाला 1 नया पैशाचा सुद्धा निधी 2.5 वर्षामध्ये हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते त्यांचं अख्खं आयुष्य हे राजकारणात सत्तेत गेल्यामुळे त्यांनी सगळा पैसा महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेला आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना भोपळा मिळाला। पण याच्या उलट जर आपण पाहिलं तर ह्या 2.5 वर्षामध्ये तब्बल 3000 कोटी रुपयाच्या पुढे विकास निधी मी या माझ्या मतदारसंघासाठी आणू शकलो। त्याच्यामुळे हे मी भाग्य समजतो की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना परमेश्वराने सुबुद्धी दिली, आम्हाला विश्वासात घेतलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राबरोबर ज्या उद्धव साहेबांनी गद्दारी केली त्याच महाराष्ट्राचा आदर करत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुन्हा युती घडून शिवसेनेचा खरा शिवसैनिक म्हणून या महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळाला, हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे। सध्या पाचोऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। भाऊ बहिणीची लढाई, बंडखोरी सगळ्याच गोष्टी आहेत, कसं पाहताय तुम्ही? ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच वेळा दिलंय मी। आता भाऊ बहिणीची लढाई ही अंतिम टप्प्यात आली आहे, त्याच्यामुळे आता कसं बघता म्हणण्यापेक्षा मला फक्त पक्षाचा डोळाच दिसतोय, बाकी मला काहीच दिसत नाहीये। आणि फुल ताकदीने आमचा प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि ही लढाई आमचा शिवसैनिक 100% जिंकणार आहेच, यात काही वादच नाही। आज किशोर पाटलांनी परत एकदा तुमच्यावर टीका केलेली आहे की माझी बहिणी नौकी आहे, कर्तृत्व शून्य आहे, पक्ष असेल, कार्यकर्ता असेल, यांच्यासाठी काही केलेलं नसताना थेट उमेदवारी करताय। माझं कर्तृत्व ते ठरवू शकत नाही। माझं कर्तृत्व हे परमेश्वराला माहिती आहे, इथल्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यांनी याच्या आधी हे पण बोलले की तात्यासाहेबांच्या कोणत्याही प्रचारामध्ये ती कुठे पुढे नव्हती, त्यांच्या प्रचारामध्ये कुठेही नव्हती, परंतु जनतेला माहिती आहे की मी पुढे होती की नव्हती। त्याच्यामुळे ते आणि त्यांचं मी याच्या आधी पण सांगितलं आहे, ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात। त्यामुळे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावर मी विश्वास ठेवत नाही किंवा मी त्यांच्या मनाला लावून घेत नाही आणि जनतेला सुद्धा माहिती आहे की ते खोटं बोलतात पण रेटून बोलतात। त्यामुळे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की माझ्यावर टीका करण्यासारखं दुसरं काहीच नाही आहे। त्यामुळे ते असं काही ना काही खोटं नाटं बोलतील की तिचा अभ्यास नाही, तिला कळत नाही, तिने संघटनेमध्ये कुठलं योगदान दिलेलं नाही। मला खरंच नव्हतं ना माहिती, मी तर मान्य करते ना की मला संघटनेतलं काही माहीत नव्हतं। मी फक्त इलेक्शनला, यांचे इलेक्शन आले की मी हात जोडायची जनतेच्या समोर आणि निकाल लागला की मी माझ्या उद्योगाला लागायची, हे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते। पण यांनी जागा सोडली म्हणून मला तिथं जावं लागलं आणि उद्धव साहेबांनी मला ती जबाबदारी दिली म्हणून मला ती घ्यावी लागली।